आमदार अजय चौधरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। भ्रष्टाचारी अशा घोषणा देत तुम्ही सरकार विरोधी घोषणा आता या ठिकाणी दिलेल्या आहेत, काय सांगा? या सरकारने सर्व क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार केलेला, एकही क्षेत्र मोकळं ठेवलेलं नाही। या महायुती सरकारने जे रस्त्याचं टेंडर काढलं होतं त्या टेंडरमध्ये अनाकलनीय पद्धतीने नियमबाह्य असं मेगा इंजिनिअरिंगला ते टेंडर दिलं गेलं आणि त्यामध्ये लार्सन टुब्रो सारखी जागतिक कीर्तीची एक संस्था ही देखील टेंडरमध्ये प्रक्रियेमध्ये होते। त्यांचं टेंडर 3000 कोटी रुपयांनी कमी असताना देखील त्यांना नाकारलं गेलं। त्याकरता ते कोर्टामध्ये गेले, कोर्टाने सरकारला निर्देश दिले की तुमच्या चुका सुधारा, नाहीतर आम्ही टेंडर प्रक्रिया रद्द करू। तेव्हा सरकारला जाग आल्याने सरकारने ते टेंडर रद्द केलं। म्हणजे 3000 कोटी जे अधिक दिले जात होते ते कोणाचे होते? जनतेच्या, महाराष्ट्रातल्या। आणि मग ते पैसे कोण खाणार होते? म्हणून ह्या सरकारचा हा भ्रष्टाचार हा कोर्टाने उघड केला, ते पण लार्सन टुब्रो सारखी नामांकित कंपनी धाडस करून सरकारच्या विरोधात गेली। अशा अनेक प्रकार आहे। रस्त्यामधले भ्रष्टाचार आहेत, मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरमधले घोटाळे आहेत, पाणी पुरवठ्यामधले घोटाळे आहेत, अनेक कॉन्ट्रॅक्टरकडनं झालेलं म्हाडाची कामं केलेली त्या म्हाडाच्या कामाच्या कॉन्ट्रॅक्टरना पैसे दिलेले गेले नाही आहेत, कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर उतरलेले आहेत। मन मानेल तशी टेंडर काढली गेली, मन मानेल तसं कामं वाटली गेली आणि ह्याच्यातनं करोडो रुपयेचा भ्रष्टाचार केला गेला असं आमचं ठाम मत आहे। सर्व पैसा हा जनतेचा आहे असं सुद्धा तुम्ही म्हणत आहात। मग करोडो रुपयांचा जो काही घोटाळा असेल, टेंडर निघतंय, मग हे कुठेतरी सरकारच्या बाजूचं आहे का, दडपशाही आहे का असं वाटतंय? सरकारकडे पाशवी बहुमत आहे। या विधिमंडळामध्ये काही मांडलं तरी त्यावरती योग्य अशी उत्तरं दिली जात नाहीत। हे सरकार दडपशाहीच नुसती करत नाही, मनमानी देखील करते। आम्ही करू तेच, आम्ही ठरवू तेच, आणि अशा प्रकारे करणं हे महाराष्ट्राच्या भलं नाही आहे, महाराष्ट्रातल्या जनतेवरती अन्याय आहे। कारण शेतकरी आत्महत्या करतात, शेतकऱ्यांचं अनुदान थांबवलंय, शेतकऱ्यांना कर्जमाफी थांबवलंय, लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर ते दिले जात नाही, असे वेगवेगळे सगळ्याच आघाड्यांवरती सरकार अपयशी ठरलंय। म्हणून या सरकार हा भ्रष्टाचाराच्या खांबावरती उभा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। काल सभात्याग तुम्ही केला, कारण होतं नाना पटोले यांना निलंबित केल्याप्रकरणी। खरं तर त्यांनी राजदंडाला हात लावल्याचं सुद्धा बोललं जात होतं। मात्र ज्या प्रकारे तुम्ही म्हणत आहात की त्यांना जरी निलंबित केलं असलं तरी आम्हाला बोलू दिलं जात नाही। नीट त्या लोणीकर, बबनराव लोणीकर यांनी जे काय त्यांचं मी पाहिलं आपल्या माध्यमातनं, त्यांनी जे काय लिहिलं आहे, तुम्ही चपला बूट देखील घालता ते आमच्या बापाची मेहरबानी, तुमच्या आईला, बहिणीला, बायकोला पैसे मिळतात लाडकी बहीण म्हणून, ते पण आमच्या बापाची मेहरबानी। हे जे काय त्यांचं जे वक्तव्य आहे की त्यांनी जे काय दाखवले ते अतिशय चुकीचं आहे। या शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि नाना पटोले एक शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांच्या भावना त्या व्यक्त करत होत्या की आम्हाला बोलून द्या। बबनराव लोणीकरांनी माफी मागावी अशी माफक त्यांची अपेक्षा होती, पण सरकार माफी मागणं सोडत, परंतु बबनराव लोणीकरांच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहून त्यांना झाकण्याकरता नाना पटोलेंनाच निलंबित केलं। नाना पटोले आपल्या भावना व्यक्ताने आत्तापर्यंत अनेकदा तिथपर्यंत गेलेले आहेत, अनेकदा असं घडलेलं गेलं। 10 वर्षाच्या मी संपूर्ण कालखंडामध्ये पाहतोय, अनेकदा त्या अध्यक्षांच्या समोर वेलमध्ये अनेकदा लोक आमदार गेलेले आहेत। परंतु आम्ही काय करू शकतो? आम्ही मन मानेल तो कारभार करू अशा पद्धतीने एक दिवसाचं का होईना पण त्यांना निलंबित केला। हा शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे। ते का आपली बाजू मांडायला गेले नव्हते, शेतकऱ्यांची बाजू मांडली। शेवटचा प्रश्न घेतो, कारण ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणालात की बबनराव लोणीकर असतील, यांसारखे अनेक नेते मंडळी असतील किंवा कार्यकर्ते असतील पक्षाचे, यांच्याकडनं वारंवार वक्तव्य ही येताना पाहायला मिळत होती। काय वाटतं, हे सरकार यांना पाठीशी घालते का आणि या वक्तव्यांकडे कसं पाहतं? अहो, ते कृषी मंत्री आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीत काय काय म्हटले सगळं तुम्हाला माहिती आहे। अख्ख्या महाराष्ट्रात दरवेळेला कृषी मंत्र्यांना समज दिली एवढंच बोललं जाते, कारण ते त्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे। तुम्ही शेतकऱ्याच्या हिताकरता आहात तर शेतकऱ्याची टिंगलटावाळी करण्याकरता असा कृषी मंत्री जर शेतकऱ्यांकरता ठेवला तर काय त्या शेतकऱ्यांचं होईल? त्यामुळे हे सरकार गांभीर्याने पाहत नाही असंच म्हटलं पाहिजे। कारण वेगळ्या वळणावर चाललं।
या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना पाचवी बहुमत दिलेलं आहे, कधी नव्हतं एवढं. त्यामुळे आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. आम्ही जे ठरवू ते करू, अशा प्रकारचं सरकारचा कारभार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. सर, आपण पाहतोय की एकंदरीत भ्रष्टाचारीचा आरोप करत या ठिकाणी आंदोलन विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून करण्यात आलं. या संदर्भात आपल्यासोबत अजय चौधरी यांनी बातचीत केली.